नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। शिंदे गटाचे काही लोक बंड पुकारण्याच्या तयारीत आहे का? शिंदे गटाला मोठा धक्का, कोणत्याही महत्त्वाची बातमी बघूया। 3 वर्षांपूर्वी राज्यात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचं सरकार असताना शिवसेनेच्या इतिहासातील सर्वात मोठं बंड झालं। या बंडानंतर उद्धव ठाकरेंची मोठी राजकीय वाताहत झाली। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना शिवसेना फुटली। एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात पक्षात सर्वात मोठं बंड झालं। त्यानंतर पक्ष आणि चिन्ह देखील ठाकरेंच्या हातून गेलं। आता शिंदे यांना देखील तशाच मोठ्या फुटीची भीती वाटत आहे का, असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे। ठाकरेंसोबत घडलेला प्रकार पाहून शिंदे यांनी धडा घेतलेला आहे। भविष्यात तसा प्रकार आपल्या पक्षासोबत घडू नये यासाठी शिंदे सेनेच्या काल झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीत शिवकोश शिवसेना विश्वस्त संस्थेच्या स्थापनेचा प्रस्ताव मांडण्यात आला। शिवसेनेची मध्यवर्ती कार्यालय आणि शाखा या शिवकोश शिवसेना विश्वस्त संस्थेच्या अंतर्गत येतील। त्याचं व्यवस्थापन विश्वस्त संस्थेकडून पाहिलं जाईल। पक्ष निधी, गरजूंना मदत, पक्षांच्या वतीनं केला जाणाऱ्या इतर कार्यक्रमाचं आयोजन संस्थेकडून केलं जाईल। पक्षाकडून केली जाणारी समाज उपयोगी आणि लोकोपयोगी कामं देखील संस्थेकडून केली जाणार आहे। पक्षफुटीनंतर ठाकरेंच्या हातून अनेक मध्यवर्ती कार्यालय आणि शाखा कशा निसटल्या याची पूर्ण कल्पना एकनाथ शिंदे यांना आहे। त्या पार्श्वभूमीवर आता शिंदे यांनी सावध पावलं टाकण्यास सुरुवात केली आहे। सेनेचे आमदार, खासदार, नेते फुटल्यावर स्थानिक पातळीवरील पक्षाची कार्यालय, शाखा शिवसेनेकडे गेले आहे। पण कितीही सावधतेने पावलं टाकली असली तरी पक्षाने जर ठरवले तर शिंदेसोबत देखील पुन्हा गद्दारी होण्याची दाट शक्यता आहे। कारण बरेच आमदार आणि खासदार या पक्षाचे नाखुश आहेत। त्यामुळे ते पुन्हा शिंदे गटाला सोडून ठाकरे गटात येऊ शकतात। यावर तुमचं मत काय हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा।